जे शासन धोरण, शैक्षणिक दुरावस्था आणि सामाजिक विफलता ही फार विदारक परिस्थितीच्या वळणाच्या टप्प्यावर येऊन पडलेली आहे. आपण अजूनही कुठल्या तरी एका भावनिक किंवा हार्वर्ड युनिव्हर्सिटी इंग्लंडची होती पूर्वी, त्यानंतर आता जे निर्माण झालेले फॉरवर्ड युनिव्हर्सिटी त्याच्या असंख्य सभासद आपण झालेलो आहोत. पूर्वी जग सुशिक्षित नव्हतं, साक्षरता नव्हती, तेव्हासुद्धा नव्हतं असं मी ऐकलं आहे, पण मला काय खरं माहिती नाही. गावात असे बोलायचे, मी इथे असं ऐकलं आहे, पण मला ते खरं काय माहिती नाही. तुम्ही चौकशी करा. म्हणजे मुलीची लग्न जमवताना गाव पातळीवर किंवा मुंबईमध्ये, शहरामध्ये, समाजामध्ये मी तिची चौकशी केली, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने खात्री करा. आता खात्री बित्री हा प्रकार नाही. मला फॉरवर्ड केलं, मी 100 जणांना फॉरवर्ड करतोय, त्यात आपण लिहितोय आणखी 10 ग्रुपला फॉरवर्ड करा. मग त्याची सत्यता कोणी तपासायची? म्हणजे हा असत्याच्या पायाभरणार आलेला डोलारा हा कधीही पोचवू शकतो आणि त्याचे परिणाम भयानक असतो. हा एक भाग झाला. ठाण्यामध्ये 4 दिवसापूर्वी हे यंत्र मानवाला शाप की वरदान असं आपण म्हणतो. पूर्वी आम्हाला 11वीला निबंध असायचा, फायदे तोटे, शाप की वरदान. पण त्या मार्गाने विचार करताना आताच काय झालेलं आहे, मुलं त्या मोबाईलच्या इतक्या आहारी गेलेले की प्रत्येक बालरोग तज्ज्ञ, प्रत्येक सायकेट्रिक हे दर रविवारच्या पेपरमध्ये की पुरवणीमध्ये अर्ध पान लिहित आहे. कोणाला कुठल्याही पालकाला त्याचं काहीच वाईट नाही. पालक आज कमवण्याच्या ह्याच्यात आहे. तुला काय पाहिजे? 50 रुपये दोन नवरा बिवून कमवत आहे, 500 रुपये पॉकेटमध्ये द्यायला तयार आहे. पण माझा मूल कुठे जात आहे, मी जे काय त्याच्यात शिंकतो, त्या शिंकून काय उगवतं आहे हे बघायला पालकाला वेळ नाही. आपण मोठ्या कौतुकाने सांगतो, मला मोबाईल समजत नाही पण माझी नात पद्धती सांगतो. आपल्याला भूषणावं वाटतंय, पण आपण त्या मुलांपुढे काय वाढून ठेवतोय? जागतिक नंतर हे जे काय आहे अतिशय विदारक सत्य आहे. ते ठाण्यामध्ये आम्ही गाडीमध्ये पण झाले, पण त्याची गांभीर्य ते अजून कोणाला किंवा बोलता दिसणार नाही. त्या 4थी वर्षीला मुलगा सारखा मोबाईलवर असायचा म्हणून त्याला वडिलांनी मोबाईल काढून घेतला. अगदी मराठी सुगो ब्राह्मण कुटुंबातला मुलगा, त्याने मोबाईल काढून घेतला म्हणून जी सुरी होती किचनमध्ये ती सुरी घेऊन वडिलांच्या पोटात मारली. आज तो मुलगा ॲडिक्ट झालेला आहे आणि मला एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. म्हणजे त्याने रागाच्या भरमध्ये त्याला शिक्षा झाली म्हणजे बाबाला तुम्ही असा हा भाग नाही. त्याच्यामध्ये मानसिकता काय, मनोरुग्ण चिकित्सकाला काय, सायकोलॉजी काय, याचा आपण अजून विचारच करत नाही. आपल्या पुढे काय वाढून ठेवलेलं आहे आपण म्हणतो सर्व व्यवस्थित नाही. आपण वारुळावर उभे आहोत. हे वारुळ कधी संपेल माहिती नाही आहे. जो तिथे लातूर पिटूर या टाईपला पॅटर्न सुरू झालेला आहे तो 2 वर्षापूर्वी मला वाटतं रत्नागिरीत आलेला आहे. मला वाटतं आपण गेल्या वर्षी आपण त्याच्यावर बोलणं झालं होतं. म्हणजे 5 लाख शाळेत जायला नको, काही करायला नको, 5 लाख इकडे आणि 5 लाख रुपये भरा आणि परीक्षेला बसा. हा रत्नागिरीत एक कॉलेज सुरू झालं आहे. पण हे म्हणजे एक वर्षापूर्वी मी सांगतो, पण त्याची आपल्याला किती लोकांना, आम्ही रत्नागिरीत आम्हाला किती कल्पना आहे आपल्या अवतीभोवती काय वाढतंय ते. लातूरला एक पट्टा पण आहे माहिती आहे. सांगतो म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, आपण कुठे बघतोय, मग आपलं विजन दृष्टिकोन कसा. आपण मुलांचं आपलं भवितव्य आता संपत आलेलं आहे. मुलांच्या भविष्याचा विचार करताना आपण कोणत्या मार्गाने जातोय, कुठे बघतोय हा विचार होणं आवश्यक आहे. तर त्या दृष्टीने आता ही शाळेचा पट टिकवणं फार कठीण आहे. जवळजवळ रत्नागिरी जिल्ह्यात 129-30 शाळा काहीतरी बंद होत आहेत हायस्कूल. हां, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 200 काहीतरी शिक्षक बंद होत आहेत. त्यानंतर 125 शिपाई आणि क्लार्क कमी होत होतं. ही अतिरिक्त पद्धत झाली. आणि जेव्हा हे शिक्षक आहेत हे जेव्हा खाली जास्त होणार, सरप्लस होणार, तेव्हा ते पदोन्नती होऊन त्याला खाली बसावं जाणार. प्रमोशन नाही. मुख्याध्यापक असेल तो मुख्याध्यापक म्हणून ते जाणार नाही, तो पदोन्नती म्हणजे सिनियरिटी काढणार, कॉमन सिनियरिटी. म्हणजे आपण कुठे आहोत, सर्व चांगलं होते असं नाही आहे. आपण आपलं चांगलेपणा किंवा आहे ते शोधून घेतला पाहिजे. तुमच्यावर हे आलेलं काय आणि काय आता पळापळी सुरू झालेली आहे. जे राजकीय लोकांमध्ये पळापळी सुरू झाली ना, तशी तुमच्या आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये पळापळी सुरू झाली आहे. कुठला हायस्कूल बंद पडतंय, हां इथले मग तिथले 3 शिक्षक मला मिळतील, माझ्याकडे एक वेळ ह्याच्यात कार्पेटलेट चालू आहे, हे इकडचं बंद झालं आहे, आबा सावतांचं बंद झालं आहे, मग तिथले मिळेल खडी चुनाव कोळांचं बंद झालं आहे, मग तिथले 2 शिक्षक आमच्याकडे. ह्याच्यात दुसरे शिक्षक आज दुसरे हायस्कूल समाधान म्हणतात, पण ते हळवावरचं पाणी आहे.
ही परिस्थिती सर्वांनाच येणार आहे. आज जे सुपात आहेत ते रडतायत, हसतायत, पण दात्यात आहेत ते रडतायत, पण सुपातल्याला दात्यात जावं लागणार आहे. हे विधायक सत्याची जाणीव आपल्याला असणं आवश्यक आहे. ही शाळा वाचली पाहिजे, कारण ही आमच्या बहिणीची शाळा आहे. कारण ह्या बाईने कधीही आम्हाला राखी पौर्णिमेला राखी पौर्णिमा ह्या आम्हाला मुंबईला पत्रावर पाठवून देतो. तर तुम्ही जे काय प्रयत्न करताय त्या प्रयत्नाला आमचा सहभाग असेल. काही गोष्टी व्यासपीठावर किंवा याच्यात बोलण्यासारख्या नसतात, ते बोलावे पण नसतं. कुठे काय बोलावं, कधी बोलावं, कुठे बोलावं, ह्याला या त्रिसूत्रीला फार जीवनात महत्त्व असतं. तर त्याप्रमाणे तुमच्या या शाळेत तुम्ही जे प्रयत्न करताय त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून ज्या शाळेतले तुमचे जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांची फक्त संख्या कळवायची आहे. मुली किती, मुलं किती, त्या सर्वांना लागणारं शैक्षणिक साहित्य, मुलींना लागणार संपूर्ण, मुलांना गणवेश, त्यांना लागणारे दप्तर, त्यांना लागणाऱ्या छत्र्या, हे सर्व मंडळातर्फे फक्त संख्या कळवा मुला मुलींची आपल्याला ते उपलब्ध करून देणार. आणि ही त्यांना बहिणीला वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. यापेक्षा आणखी जास्त काय बोलावणं मला काय बोलावे समजत नाही. तर त्या भावना ज्या ओसरलेल्या आहेत आणि कुठल्या परिस्थितीच्या शाळेला आम्ही आलो, एक साध्या पोस्ट कार्डवर पत्र लिहिले होते याच्यावर. कुठेतरी चहा पीत बसले होते टपरीवर इथे आणि त्याने पत्र लिहिलं होतं. मिळालं तर पेपरमध्ये ॲड आली होती, मिळालं तर मिळालं म्हणून एक पोस्ट कार्ड पाठवलेलं होतं. त्या पोस्ट कार्डवर येते आणि मग इथल्या सर्व राजकीय धोरणाने आम्हाला तुम्हाला ती शाळा समजली कशी, मग तिथे तुम्ही जाता कसे, आणि अजूनही आम्हाला विचारता येते की तुम्हाला पैसा मिळतो कुठून. तर मलाच नाही समजलं तर अजूनही मला नाही समजलं, आई शपथ समजलं, पण पैसा मिळतो. लोक आणून देतात, घेऊन जा म्हणून सांगतात, पैसा मिळतो. आणि काय कमवलेलं आहे तर विश्वास कमवलेला. आणि जो माझा दाता आहे त्यातला 99% दाता ह्या जे जिथे देतोय ते तिथे काय चालते ते बघून गेलेला आहे. त्याच्यामुळे तिथे मला कुठल्या कॅरिटी सर्टिफिकेटची गरज नाही संस्थेला. तर हा एक प्रकार आहे. आम्ही हे दिलं जाईल आणि त्याची फक्त संख्या मागवली. आपण पत्र लिहून फक्त मुलींची संख्या, मुलांची संख्या आहे द्या. तुम्हाला शौचालय बांधून दिलेलं आहे, दुसरं काय आणखी खेळाचं साहित्य असेल, मुलांची संख्या वाढली तर त्याचंही आपण तुम्हाला हे करू. नुसतं शिक्षणावर पुस्तकी पंडित कोण पाहिजे ना, अवांतर शिक्षण पण जे काय असेल ते पाहिजे. जी काय मुलं स्कॉलरशिपला जाणार असतील, नासा विसा याला तर काही तुम्ही पाठवू शकणार असाल तर त्याच्यासाठी कसं तर त्याच्या फीची पण व्यवस्था आपण करू. पण जी शाळा तुम्ही प्रयत्न करतात त्या प्रयत्नाचा थोडासा अल्पसा भाग म्हणून आम्ही तुम्हाला त्यामध्ये त्याच्यात रुजवात घालू इच्छितो. आपण इतके वर्ष आम्हाला इथे संधी दिली, एक कौटुंबिक जिव्हाळा कौटुंबिक नातं इथे निर्माण झालं आणि ते अखंड तसंच तेवत राहावं ही सर्वशक्तिमान परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो. तो आपल्याला सर्वांना यश देईल ही आशा आहे. आणि हे सर्व जे करतोय मुलांसाठी करतोय, मुलाचाच परमेश्वर बघतो, त्यांच्यात आम्ही माऊली बघतो आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे आम्हाला कुठे काहीतरी मिळतंय. त्यांचे जे करुणा आहे ही परमेश्वराच्या पाठी आहे. त्या करुणेपोटी परमेश्वर कोणी दात्यांच्या स्वरूपात आम्हाला देते आणि ते आम्ही तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतोय. दुसरं लग्नाला यायला मिळालेलं नाहीये. अमोल हे पूर्ण नाही आणि सुनमुख असं घेऊ नये. ठीक आहे.